तर कर्जमाफीसाठी आज पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची ही माहिती आहे। पुणे जिल्हा बँकेच्या 61,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। सावधान, पुढील 4 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट। तसेच ई-केवायसी केली नाही तर कर्जमाफीचा 1 रुपयाही खात्यात येणार नाही। आजच्या या बातम्यांमध्ये कर्जमाफी, एसटी भाडेवाढ आणि भाजीपाल्यांच्या दरामध्ये 20 मोठे अपडेट्स पाहणार आहोत। तर ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची यादी आली की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या। राज्य सरकारने 56 लाख खात्यांपैकी 55,300 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून 25 लाख शेतकऱ्यांचा याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे। या पहिल्या टप्प्यात प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या आणि नियमित खाते असलेल्या शेतकऱ्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे। यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 30 जुलैपूर्वी कर्जमाफीचे अनुदान थेट डीबीटीद्वारे जमा होणार आहे। बँक अधिकाऱ्यांना 30 जुलैच्या आत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पैसे हस्तांतरित करण्याचे कडक निर्देश दिले आहे। यामुळे ऐन खरेदीच्या हंगामात शेतकऱ्यांना हातात पैसा मिळाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे। अध्यादेशात विशेष दुरुस्ती करण्यात आली असून आधी तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीत सामावून घेतली जाईल। जुन्या अटी व शर्तीमध्ये शिथिलता आणल्यामुळे ज्यांच्या अर्जात त्रुटी होत्या त्यांना दुरुस्तीचा पुन्हा संधी मिळणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो वंचित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी आणि ग्रीन स्टिक पोर्टलवर नोंदणी पूर्ण केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ खात्यात मिळणार नाही। अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत असूनही आधार लिंक नसल्यामुळे पैसे अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सांगली जिल्ह्यात 57,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। जिल्हा बँकेकडून सर्व खात्याचे सत्यापन पूर्ण झाले असून अंतिम मान्यता देण्याचे काम सुरू आहे। या योजनेमुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला पुन्हा आर्थिक गती मिळण्यास मदत होणार। पुढील 4 दिवस कोकण व घाटमाथ्यावर प्रचंड पावसाचा जोर वाढणार असून अनेक नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे। कोल्हापूरात सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे नदीकाठचे 5 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। प्रशासनाने नदीकाठच्या आणि आपत्कालीन क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला। हिंगोली, यवतमाळ आणि मराठवाड्यातील काही भागात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला दिला आहे। ढगांच्या गडगडासह होणाऱ्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली। दीर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या दमदार पावसामुळे बुलढाणा आणि भंडाऱ्यातील सुकलेली पिके पुन्हा हिरवीगार झाले आहेत। पावसाअभावी कोमेजलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट टळले आहे। यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून शेतीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे। बाजारात सोयाबीनची आवक घटल्याने आणि आंतरराष्ट्रीय मागणी वाढल्याने प्रति क्विंटलला 7,515चा सर्वोच्च दर मिळत आहे। चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आपल्या साठवून ठेवलेल्या सोयाबीनची विक्री करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत। व्यापाऱ्यांच्या मते आगामी काही दिवसात सोयाबीनचे भाव स्थिर आणि आणखी मजबूत राहण्याची शक्यता आहे। गोंदियात तारण योजनेमुळे धानाला 460 तर बाजारात जुन्या धानाला 3,000 रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे। सरकारी तारण योजनेमुळे व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत निघाली असून शेतकऱ्यांना थेट नफा मिळत आहे। या चांगल्या दरामुळे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारणा होत आहे। आठवड्याभरात केळीचे थेट प्रति क्विंटलने आल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटात सापडले आहेत। अचानक झालेल्या या घसरणीमुळे वाहतूक आणि काढणीचा खर्च निघणेही शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे। सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून केळीला हमीभाव आणि अनुदानाचे द्यावे अशी मागणी केली जात आहे। पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने बाजारातील आवक घटली आहे। परिणामी कोथिंबीर 250 किलोवर पोहोचली आहे। टोमॅटो, वांगी आणि मिरचीसह इतर प्रमुख भाज्यांच्या दरात प्रति किलो 200 ते
20 ते 25 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक बजेट पूर्णपणे कोलमडले असून गृहिणी त्रस्त झाले आहे. रत्नागिरीतील 25 बागायतदार शेतात अवघ्या 48 तासात 88 कोटीचा पीक विमा परतावा जमा करण्यात आला आहे. प्रशासनाने अत्यंत वेगाने पंचनामे आणि प्रक्रिया करून हा विमा वितरित केला आहे. आंबा व काजू बागायतदारांना झालेल्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत अल्प दरात केवळ 6 रुपये पीक विमा कवच घेण्याची लागू योजना केली आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून पिकांना संरक्षण मिळण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी अंतिम तारखेपूर्वी आपला पीक विमा अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील 73,000 शेतकऱ्यांचे तब्बल 985 कोटी एवढे थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे महावितरणाकडून वीज कनेक्शन कापण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. थकबाकी माफ झाल्याने शेतकरी पंपांना नियमित वीज पुरवठा मिळण्याची मार्ग आता सुकर झाला आहे. शेतीपंप वीज बिल माफ योजनेसाठी लावलेल्या 7.5 SP ची मर्यादा ही आणण्याची आणि चुकीची असल्याने शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. जर सरकारने ही अट रद्द केली नाही तर राज्यभरात तीव्र शेतकरी आंदोलनाचा कडक इशारा त्यांनी दिला आहे. पावसामुळे दीर्घकाळ मांडलेल्या ओढीमुळे मराठवाड्यात तब्बल 32 लाख हेक्टर जमिनीवरील पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नांगरणी करून दुबार पेरणीचे करण्याची वेळ आली आहे. बियाणे आणि खतांचा खर्च करावा लागत असल्याने शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. तरी ह्या होत्या आजच्या 20 ताज्या बातम्या. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.